रामकृष्ण हरी नमस्कार. मी कार्तिकी कल्याणजी गायकवाड पिसे विठू माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांचं अवघा रंग एक झाला स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती या भक्तिमय अशा मालिकेमध्ये मनापासून स्वागत करते. देवाची कृपा होणं, देवाचा कृपाप्रसाद हे प्राप्त करण्यासाठी साधकाची नेहमीच धडपड असते. एक धडपड कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव माऊली ज्ञानोबराय यांनी केली. ते म्हणतात, बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, माझ्या कितीतरी सुकृताची जोडी आहे. ह्या संचयनानंतरच मला ह्या पांडुरंग परमात्म्याची गोडी लागलेली आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागे. देवाला वेठीस धरण्याचं काम संत करत असतात. कारण वेठीस धरण्यासाठी तुका म्हणे, आम्ही गाठी सोडतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये जे काही कमावलेलं आहे ते सर्व आचरण धन, साधन धन सिद्ध करून तुझ्या चरणावरती वाहतो. तुका म्हणे, सोडिल्या गाठी दिली मिठी सावकाश. म्हणून जर आम्हाला संतांच्या चरणाजवळ जायचं असेल तर अगोदर देव प्रसन्न करावा, आणि देवांना प्रसन्न करायचं असेल तर संतांच्या पदराला धरल्याशिवाय जाता येऊ शकत नाही. म्हणून संतांनी देव कसा प्राप्त केला या संदर्भाचं एक अध्ययन केलं असता एक गोष्ट निश्चितपणानं लक्षात येते. जगद्गुरु तुकोबाराय, संत ज्ञानेश्वर महाराज, तसेच संत नामदेव महाराज यांच्याही जीवनामध्ये तेच आहे. ते म्हणतात की मी कितीतरी जन्माने कुठे जन्माला आलो, कुठल्या कुळात जन्माला आलो माहिती नाही, पण ह्या जन्मामध्ये जन्माला आलो हे सहजासहजी मला पांडुरंग परमात्म्याचं सानिध्य प्राप्त झालं नाही. हे सानिध्य प्राप्त करण्यासाठी मी खूप जन्मांपासून धडपडत होतो, आणि आज मी या पुण्याईचा साठा त्या ईश्वरचरणी समर्पित केला आणि माझा दिवस उजळला. म्हणून जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठलाची कृपा झाली असं म्हणताना नामदेव महाराज अगदी हृदयाला गदगदित करून जे शब्दांकन करतात ते अभंग आणि त्या अभंगावरचा स्वराविष्कार आपण आता ऐकणार आहोत. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास, जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास पांडुरंगी, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले,
जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही अनेक देवता नेहो माझे चित्त अनेक देवता नेहो माझे चित्त अनेक देवता अनेक देवता नेहो माझे चित्त गोड गीत गात विठोबाचे जन्मोजन्मी आम्ही हो बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही नाम म्हणे माझ पंढरीसी रे नाम म्हणे माझ पंढरीसी रे नाम म्हणे माझ नाम म्हणे माझ पंढरीसी रे हडसोनी द्या 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 रे विठोबासी जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही जन्मोजन्मी आम्ही हा साधा प्रसंग आहे. तुकोबारायांच्या भक्तीच्या जीवनामध्ये असाच प्रसंग की परमात्मा पांडुरंगाला भेटायला जायचंय, जाता पोचता उशीर होईल का काय म्हणून धावत धावत गेलो. का गेलो? कारण त्याची भेट व्हावी म्हणून गेलो. पण उशीर झाला असेल तर, वेळ झाला असेल तर घेईल का मला कोणी आतमध्ये? देवाला भेटायला मिळेल की नाही मिळेल? आणि मग गेल्यानंतर अंतःकरणात काहूर माजलं. आता काय करू? उशीर झालाय, धावत धावत आलो, भेटेल म्हणून आलो पण भेटला नाही. कसा भेटेल? आता काय करू सांगा ओ माझा भेटेल कैसा? त्याला भेटण्यासाठीची तळमळ आहे, आस आहे. मग संसार जळाला तरी चालेल, सगळं विश्व माझ्या दृष्टीने माझ्यासाठी संपलं तरी चालेल, पण तो मला भेटला पाहिजे. त्याच्याशिवाय माझं जीवन संपूर्ण आहे. माझं त्याच्यावर प्रेम. हे प्रेमाची व्याख्याच लोक वेगळी करतात. त्याचं माझ्यावर आहे म्हणून माझं त्याच्यावर आहे, किंवा तिचं माझ्यावर आहे म्हणून तिचं माझ्यावर आहे म्हणून माझं तिच्यावर आहे. हे तुझं माझ्यावर आहे म्हणून माझं तुझ्यावर, हे प्रेम नाही. हा प्रेमाचा व्यवहार आहे. तू दिलं म्हणून मी दिलं. त्याचं माझ्यावर असू दे किंवा नसू दे,
तो माझ्याशिवाय जगू शकतो, पण मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही. त्याला म्हणतात प्रेम. आणि हे प्रेम, भक्तियुक्त प्रेम तुकोबारायांनी परमात्मा पांडुरंगावर केलं. हो, आणि विचारू लागले तुकोबाराय, ओ माझं भेटेल कैसा, आता काय करू सांगा, काय केल्याने तो मला भेटेल, कशी भक्ती करू, कसं त्याला भेटू. हे या गोड विरहिणीच्या माध्यमातून तुकोबाराय विचारतायत. ऐकूया ही गोड विरहिणी आमच्या माऊलींच्या मुखातून. आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, आलिये धावती धावती भेट होईल म्हणून, आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. भेटेल कैसा. कवती टळली वेळ ओ माझा उरला सीन, कवती टळली वेळ ओ माझा उरला सीन, आता काय करू सांगा, मज भेटेल कैसा. आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. हरिला की प्राण फुटे वो तोरी लागली आशा, हरिला की प्राण फुटे वो तोरी लागली आशा. आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. लाविती उशिरा बहुओढिती ओढा, लाविती उशिरा बहुओढिती ओढा. सांभाळिता सांग सांग ओ दुःख पावले पीडा. सांभाळिता सांग सांग दुःख पावले पीडा. आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. आता काय करू सांग, ओ मज भेटेल कैसा. जळो आता संसारू कै शेवट पुरे.
तुकयाचा स्वामी गोपाळा लागी जीव जुरे तुकयाचा स्वामी गोपाळा लागी जीव जुरे आता काय करू सांग गोमज भेटेल कैसा आता काय करू सांग गोमज भेटेल कैसा हरिला की प्राण फुटे वो थोडी लागली आशा आता काय करू सांग गोमज भेटेल कैसा आता काय करू सांग गोमज भेटेल गोमज भेटेल गोमज भेटेल कैसा. संतांनी कर्मप्रधान भक्तीचा पाया घातला. नुसती भक्ती करून चालणार नाही, तर जीवनामध्ये कर्म ही आवश्यक आहे. म्हणून कर्मयोगाचं नीतिशास्त्र संतांनी आपल्या अभंगांच्या माध्यमातून, भारुडांच्या माध्यमातून शिकवलं, सांगितलं आणि समाजात प्रबोधन घडवलं. माझे गुरु डॉक्टर रामचंद्र देखणे सर एक प्रसंग फार सुंदर सांगायचे. एक प्राध्यापक इंजिनिअरिंगचे आपल्या मोटारीतून फिरायला निघाले. सोबत सौभाग्यवती होत्याच. ड्रायव्हर गाडी चालवत होता आणि गाडी चालत असताना अचानक थोडासा जंगलात सारखा रस्ता आला आणि गाडी रस्त्यात बंद पडली. बंद पडल्यावर सर्वप्रथम चालक खाली उतरला. त्यानं बोनेट उघडलं आणि बोनेट उघडून तो प्रयत्न करू लागला, काही होतंय का, जमतंय का, गाडी सुरू होते का. पण त्याच्याच्याने काही गाडी सुरू होईना. मग प्राध्यापकांमधले इंजिनियर जागे झाले. ते म्हणाले, अरे सरक हो बाजूला, गेली 25 वर्ष मी इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे, तू शेवटी चालक तो चालकच, तुला काय जमणार. पण यांनी 25 वर्ष झाली फक्त प्राध्यापकीच केली होती. प्रत्यक्ष तंत्रज्ञानाशी किंवा कामाशी संपर्क कधी आलाच नव्हता. म्हणून त्यांच्या सौभाग्यवती म्हणाल्या, अहो तुम्ही कशाला उगीच, तुम्ही थांबा. कारण तिला बिचारीला माहिती होतं आपल्या नवऱ्याची पोच कुठपर्यंत आहे. हो, बहुतेकींना माहित असते. ती म्हणाली, अहो तुम्ही थांबा, तू गप्पा बस. काही माणसांना दुसऱ्या समोर आपल्या बायकोला अज्ञानी ठरवण्यात फार शहाणपणा वाटतो. तसं करू नये. आपण संतांचे सेवक आहोत. समतेची दृष्टी आपल्या जीवनामध्ये असली पाहिजे. तू गप्प बस, मी बघतो. 25 वर्ष झाली इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे. गेले, गाडी सुरू करायचा प्रयत्न केला, गाडी काही सुरू होईना. 25 वर्ष असलेले प्राध्यापक प्रयत्न करतायत, गाडी सुरू होईना. शेवटी ड्रायव्हरने एक काळ्या कपड्यातलं पोरगं आणलं. साहेबांजवळ म्हणाला की साहेब हा मॅकॅनिक आहे. ते म्हणले, काय रे तुला काही कळतं का गाडीतलं. तो म्हणाला, बघतो साहेब प्रयत्न करून. त्यानं बोनट उघडलं. त्याच्या लक्षात आलं बॅटरीच्या टर्मिनलच्या वायर ढिल्या झाल्या होत्या, त्याच्यावर प्रचंड बर साचली होती. ती पॉलिश पेपरनं घासून त्यांनी स्वच्छ केली आणि परत स्क्रू आवळले आणि ते घट्ट बसण्यासाठी हातोडीचे 2 ठोके मारले. गाडी सुरू झाली. हे म्हणाले, काय रे किती पैसे द्यायचे. तो म्हणाला, साहेब 102 रुपये. अरे वा, अरे 25 वर्ष झाली मी इंजिनिअरिंगचा प्राध्यापक आहे, 2 ठोके मारतोस आणि 102 रुपये मागतोस. तेव्हा तो मुलगा म्हणाला, साहेब क्षमा करा, 2 ठोके मारले त्याचे 2च रुपये, पण ते कुठे मारायचे हे कळण्यासाठीचे 100 रुपये. नुसतं ज्ञान असून चालत नाही आणि नुसतं कर्मही उपयोगाचं नाही. काय, कर्माला ज्ञानाचे डोळे हवेत आणि ज्ञानाला कर्माचे हातपाय हवेत. ही शिकवण आम्हाला संतांनी दिली आणि ते थोर संत होते संत सावता महाराज.
कर्मातून परमात्म्याची प्राप्ती सांगितली. कांदा मुळा भाजी अवघी विठावाई माझी. ठीक आहे, इतकं सुंदर कर्मप्रधान जीवन आणखी काय असू शकतं ते व्यक्त होत आहे या अभंगाच्या माध्यमातून. कांदा मुळा भाजी. कांदामुळ भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. हो अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. लसूण मिरची कोथिंबिरी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. हो अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. गाजर रताळू ऊस गाजर ऊस गाजर रताळू ऊस गाजर रताळू अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू. कांदा मुळा भाजी,
अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी हो, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी. सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे सावता म्हणे केला सावता सावता म्हणे केला मळा, सावता म्हणे केला मळा. विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी हो. अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी हो, अवघी विठाई माझी, 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 अवघी विठाई माझी. देव भेटण्यासाठी माणसं परमार्थ करतात, भक्ती करतात, भजन करतात, सप्ताह घालतात, पंक्ती घालतात, अन्नदान करतात, मोठे मोठे यज्ञ करतात. हे सगळं देव भेटण्यासाठी आहे का? देव भेटावा म्हणून प्रत्येक जण आपापल्या परीने भक्ती करत असतो, पण ही भक्ती देव भेटण्यासाठी नाही. कारण देव भेटावा इतक्या ताकदीची भक्तीच आपल्याकडे नाही. देव कधी कुणाला भेटला नाही. देव ही भेटण्याची गोष्ट नाही, ती अनुभवण्याची गोष्ट आहे. म्हणून आजही कोणी भजन करत असेल, मला आज देव भेटेल, उद्या देव भेटेल, परवा भेटेल, तो भेटणार नाही. कारण जो कधी सोडूनच गेलेला नाही, तो भेटण्याचा प्रश्नच कधी येत नाही. आणि ज्या दिवशी तो सोडून जातो, त्या दिवशी आपल्या दारापुढे गर्दी असते. आपण बांधलेल्या घरातून आपल्याला बांधून बाहेर काढलं जातं. तुकोबाराय जे आपल्यापेक्षा भक्तीच्या बाबतीत कैक पटीने हजारो लाखो म्हणजे मोजता येणार नाही इतक्या पटीत श्रीमंत आहेत, ते पांडुरंगाला म्हणतात की माझे दिनाचे धावणे, माझ्या गरीबाचं तुझ्याकडे येणं रे पांडुरंगा. तुझ्या रूपाची अनुभूती देशील का? म्हणजे भेटशील का? तुझ्या रूपाची अनुभूती देशील का? म्हणजे भेटशील का? अरे जीवाला तळमळ लागली रे. आपण तळमळ ठेवतो कशाची? इलेक्शनला जिंकण्याची. कशाची? मुलगा डॉक्टर होईल,
त्याची. अजून कशाची तळमळ ठेवतो? खूप पैसा कमवू, ऐशोआरामात राहू आणि मरू. मरायचं तर सगळ्यांनाच आहे हो. पण तुकोबारायांनी सांगितल्याप्रमाणे की तुका म्हणे एका मरणेची सरे, पण कीर्ती मागे उरेल, भोग संपतील. कशाने? जर देवाचा धावा करून त्याच्या भेटीची अंतःकरणामध्ये जर आस ठेवली. पण आमची आस दुसरीकडेच नाही का? हेची दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा आणि त्याचा बंगला माझा व्हावा, अशी जर आस ठेवली, कसा देव भेटेल? कशी त्याची अनुभूती येईल? ही अनुभूती येण्यासाठी तुकोबाराय तळमळीने पांडुरंगाला सांगू लागले, पांडुरंगा माय बापा, काय सांगू, काय सांगू तुला. भेट लागी पंढरीनाथा, जीवा लागली तळमळ व्यथा. ही तळमळ अंतःकरणातली जाणून घे आणि तुझ्या भेटीसाठी जी आस लागली पांडुरंगा, ती आस समजावून घ्या, अशी विनवणी तुकोबाराय या अभंगातून करतात. ऐकूया. भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी पंढरीनाथ, भेटी लागी पंढरीनाथ. भेटी लागी पंढरीनाथ, जीवा लागली तळमळ व्यथा, जीवा लागली तळमळ व्यथा. कधी कृपा करशील रे, कधी कृपा करशील रे. मज दिनाचे धावने, मज दिनाचे धावने. कधी कृपा करशील ने, कधी कृपा करशील ने.
शिनले रे माझे मन माझे मन शिनले रे माझे मन शिनले रे माझे मन शिनले रे माझे मन वाट पाहता लोचन वाट पाहता लोचन कधी कृपा करशील रे ओ कधी कृपा करशील रे तुझे पाहावया मुख तुझे तुझे पाहावया मुख तुझे पाहावया मुख कधी कृपा करशील रे कधी कृपा करशील रे करशील रे करशील रे माऊली, समाज म्हटलं की वेगवेगळी मतं, वेगवेगळे विचार प्रवाह हे आलेच. मग ती मतं जर जुळत असतील तर चांगला बदल घडण्यास मदत होते, पण मतं जुळली नाहीत तर सगळा गोंधळ उडतो. यासाठीच सामाजिक मूल्यांचं योग्य ते ज्ञान आपल्याला अवगत असणं फार गरजेचं आहे. हेच ज्ञान आपल्याला भजन आणि हरिनामातून मिळत असतं. तेव्हा आज इथेच थांबूया. उद्या पुन्हा भेटूया तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे अवघा रंग एक झाला. स्पेशल पार्टनर पितांबरी देवभक्ती अगरबत्ती. तोपर्यंत बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.